नमस्कार. 5 मिनिटापूर्वी मी आपल्या मुंबईच्या महापौरांचं एक मुक्ताफळं ऐकली. त्या मुक्ताफळात ते काय म्हणतायत की आम्ही ऑन फील्ड राहून काम करतो आहोत. घरात बसून किशोरी पेडणेकरांनी VC वगैरे घेऊ नये, कुठल्याही मुलाखती देऊ नये. एक तर तो अधिकार तुम्हाला हायच नाही. व्यक्ती स्वतंत्र आहे, तो माझं मला आहे. आणि आता राहिला प्रश्न, ज्या 31 मेला जी डेडलाईन आहे आपली महानगरपालिकेची, संपूर्ण नाल्यातला गाळ काढणं, त्या डेडलाईन क्रॉस करू नये, तुम्हाला अधिकचे 15 दिवस निसर्गाने देऊ नये, त्याचा काही तुम्हाला लाभ घेता आला नाही. लोकांच्या सेवेत आहे म्हणून चालत नाही. तो लोकांना सेवा कशी देतोय ती बघितली पाहिजे आपण. आणि त्या सेवेमध्ये लोकांना कळलं पाहिजे खरंच तुम्ही सेवा देताय म्हणून. मुळात ऑन फील्ड राहा. कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने उद्धवजींनी काम केलं ते सगळी जनता जाणते. तुमच्यासारख्या यांची गरज नाही. आणि त्यावेळेला माझं जे एक नॉलेज होतं वैद्यकीय, ते कामाला आलं. तुमचं कुठलं नॉलेज? स्क्रिप्ट दिली का तेवढंच बोलायचं आणि त्या हातामध्ये एक कपटीची घड्याळ घालायची आणि असं असं करत फक्त करताय. हे लोक म्हणताय, मी नाही. एक महिला म्हणून मी तुमचा आदर करते. पण जर तुम्ही माझा अनादर करणारच असाल तर तुम्ही नक्की काय आहात हे लोकांना माहिती आहे. आपण महापौर आहात, मुंबईच्या महापौर आहात. त्याची गरिमा राखण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही एका प्रिन्सिपल किंवा वर्ग शिक्षिकेसारखं वागणार असाल, आम्हाला सगळे पराक्रम माहिती आहे. आणि कृपया नको त्या नादाला लागायचं नाही. मी तुमच्या नादाला लागायला तयार आहे. माझ्या नादाला लागायचं का ते बघा.